कसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणी आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईशे देही प्रेम काही कळा समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभं जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्पृथि प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करा वेरू मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरे वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरे वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमेली म्या मजरदय सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्या आदरू विवेकावरी तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा हरामू की भ्रांतासी कामू विषयावरी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत आईशे नमन करुणी सकळा हरी कथा बोबडिया बोला ज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सखळा नामा मने विठ्ठल
जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणी आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईशे देही प्रेम काही कळा अनंत कृपा विघोषित विश्ववंदे विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अभंग गाथ्यातील 3 चरणाचा अभंग चिंतन सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगातून संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन जे काही लीला केल्यात त्याचं महाराज या ठिकाणी अभंगात प्रतिपादन करतात। विठ्ठला विठ्ठला अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरून आले अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधारक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने उपस्थित सर्व संत महंत माता भगिनी या परिसरातून उपस्थित असणारे सर्व कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी मृदंगाचार्य आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असणारा हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि 4थ्या दिवशी काला भगवान दत्तात्रेयाच्या 3ऱ्या दिवशी काला भगवान दत्तात्रेयाच्या जन्माच्या उत्सवानिमित्त गेली 23 वर्ष 24वे आणि 23 वर्ष अव्याहतपणे भगवान दत्तात्रेयाच्या प्रभूच्या या उत्सवाच्या निमित्त अखंड हरनाम सप्ताह चालू आहे। कैलासवासी श्री शिवाजीराव लक्ष्मण पवार यांच्या प्रेरणेने हा दत्त जयंती सोहळा होतोय। यांच्या मार्गदर्शनाने यांच्या सहकार्याने फार नंदनवन इथे उभारले। आल्यानंतर बाहेर उभं राहायला वाटलं कुठून झालो असं बाबा खरं सांगतो, पण आत आल्यावर इतकं प्रसन्न वाटलं ना। हो, दिवसाचा प्रवास आता सगळा थकवा निघून गेला इथं आल्यावर। फार प्रसन्न फार अगदी रमणीय ठिकाण आहे, खूप सुंदर फार छान वातावरण। मुक्काम पोस्ट वाले दत्त मंदिर आडाचीवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे। आज काल्याचे कीर्तनाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे आणि ज्यांच्यामुळे ही मला सेवा प्राप्त झालेली आहे ते माझे परममित्र परमादरणीय आमचे पितृतुल्य असणारे माऊली अण्णा चव्हाण माऊली धाब्याचे मालक यांच्या आग्रहास्तव प्रेमास्तव या ठिकाणी कीर्तनाची सेवा आहे। तशी कीर्तनाची सेवा एकदा घेऊन कॅन्सल झाली होती, पण बरं झालं तर मला मी जरा रुटीनला होतं, पण ते दत्तात्रेयाची कृपा इथं सेवा होण्याची सगळ्यात महत्त्वाचं शिवाजी दादांचं काहीतरी कृपा आशीर्वाद काहीतरी कुठंतरी योगायोग जुळून आला म्हणून इथपर्यंत येण्याचे प्रयत्न आहेत। हे सगळं श्रेय आजचं श्रेय इथं येण्यासाठी फक्त माझे परममित्र परमादरणीय महाराष्ट्राचं खरं तर वारकऱ्यांचं आराध्य दैवत वारकऱ्यांचं घर आणि सर्व वारकऱ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व चव्हाण कुटुंब आणि चव्हाण परिवार फार फार मोठी व्यक्ती आहे। फार फार म्हणजे हिमालयासारखे उंचीचे माणसं आहेत। खरं तर आपण नशीबवान आहोत, तुम्ही नशीबवान आहे, त्याच्यापेक्षा मी जास्त नशीबवान आहे त्यांची संगती करण्याकरता लाभती। त्यांच्यामुळे या ठिकाणी सेवेचा योग आहे। पण माफी मागून सर्वांची एक विनंती अशी करणारे विनंती वजरा सूचनाही करतोय, करू का सूचना थोडी मागू का तुम्हाला काही बोलू का? बरोबर आहे ना, आहे की नाही? एवढा सुंदर कार्यक्रम आहे। महिला मंडळी पुरुष मंडळी माणसं कमी असली याचं दुःख नाही दादा, माणसं कमी असू द्या काय अडचण नाही, पण बसण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी जरा पुढं सरकले, हे बाकीचे वाट्यावरचे माणसं खाली आले, ह्या महिला मंडळी जरा पुढं इतकं जरा बसल्या जरा बरं वाटतं। लय लांबून आलो प्रवास करून मी 2 तासासाठी या, आणि तुम्ही असं वाट्यावर कट्ट्यावर पाय लांबून बसल्यावर इतक्या प्रवासाचा काय उपयोग आहे माझा सांगा बरं तुम्ही? बरोबर आहे, बघा जमतंय का तुम्हाला? बघा 2 तासासाठी काय बेत काय जेवायला काय पंचपक्वानाचा बेत आहे। काय 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 कीर्तनाची फॅसिलिटी अशी आहे, कीर्तन संपल्यावर पंचपक्वानाचा बेत आहे। त्याच्यामुळे इथं येण्यासाठी कुचराई करू नका, लाजू नका, भिवू नका। इथं काय कोणावर केस नाही, कोणी मारामारी नाही, कोणी भांडणं नाही, फक्त इथं येण्याची फक्त कृपा करा, पुढे येऊन बसा। तुम्हाला जमतं का नाही? गडी गडी अय बापे मंडळी अहो पुढे येऊन बसा, पुढं अहो इकडे येऊन बसा, जागा रिकामी इथं राहू या या
या पुढे या पुढे या पुढे या या पुढे या तिकडच्या महिला या पुढे सगळ्या समोर ताई इकडे या पुढे या हो तुम्ही इकडे उठा कोणच्या जरा हो हो पाटील उठा 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 इकडून या वाईच इकडून इकडे हाताखाली या उठा इकडून या बाबा हो पेटी मास्तर पुढे या पेटी मास्तर पुढे या इकडे या इकडून हां असं जरा बरं वाटतं या इकडून तुम्ही माणसं कमी असू द्या जवळ असं जरा बरं वाटतं जरा बसा बसा खाली हां या इकडे पाठीमागच्या पुढे या पाठीमागं पुढे या जरा इथं जागा लय मोठी अहो तुमच्यासाठी 70% आरक्षित भाग केलाय पुढे इथं या पुढे या सगळे या पुढे अजून अहो या खाली बसलेल्या वाट्याच्या खाली बसलेल्या महिला उठा घेतल्या ए पोरं तुम्ही इकडे सगळे इकडून या इकडून पटकन चाल पटकन उशीर वाटा हां या इकडे सर इकडे पटांना सरळ बरं सर सारखा पुढं सर आहे सर पुढं सर का पुढं अहो इथं लाजायला नाही पाहिजे इथं लाजू तुम्ही इथं लाजताना बघ इकडं पुढं सर का बाकीच्या पाठीमागच्या महिला शोभदार नाही का आपल्याला शोभदार नाही का बरोबर ह्या 2-4 महिला उठा की खाली बसल्या वाट्यावरच्या खाली उठा की जागा केली तुमच्यासाठी अहो या इथं अरे 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 या पुढे या अहो आई इथं जागा केली तुमच्यासाठी पुढे या इथं या अहो इथं जागा केली तुमच्यासाठी माऊली असं काय करता तुम्ही बसा ही जागा हे सगळे टाळकरी साईडला गेले या पुढं वा 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 अहो खाली इथं या 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 अहो लाजू नका या समोर या इथे या 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 हा बस 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 बघा बरं कसं बरं वाटलं का नाही काय जरा टाळ्या वाजव उभे राहिले सगळे तुम्ही नाही यायला वाजतो हा हे नाही बरोबर जरा कसं आहे पुढं माणसाला जरा बरं वाटतं जरा बरोबर आहे नाही काय कीर्तनकाराच्या पुढं माणसं पाहिजे पाठीमागं असून उपयोग नाही त्याला समोर माणसं पाहिजे जरा बरं वाटतं जरा आता चल दे आपलं किती वाजेपर्यंत काय 8 वाजेपर्यंत स्वयंपाक तयार झाला का फक्त मला सांगा कवा तयार होऊ द्या लगेच सोडायचं का मग नाही हो 8-9 वाजेपर्यंत काय असेल तुमच्या नियमाप्रमाणे करून आता एकदा सगळ्यांना टाळ्या वाजवून भजन करा विठाला विठाला अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायचा अभंग गाथा या प्रकरणातील बाळक्रीडा या प्रकरणातील जगद्गुरु तुकोबरायचा 3 चरणाचा अभंग या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण परमात्म्याने ज्या गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन ज्या काही लीला केल्या जे काही अद्भुत चरित्र केलं त्या चरित्राचा निर्देश तुकोबाराय या अभंगामध्ये करतात जरा आवाज कमी करा तिकडचा आवाज जरा कमी नाही होणार बरं चल असू दे विठाला विठाला प्रसंग काल्याच्या कीर्तनाचा ऐका प्रसंग काल्याच्या कीर्तनाचा आणि काला या शब्दाचा अर्थ काय हे फक्त पहिला समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुढचं बोलायचं काला म्हणजे काय काला कशाला म्हणतात काय केल्यानंतर काला होतो आणि काल्याचा प्रकार काय काला म्हणजे काय ऐका सप्ताह 1 दिवसाचा असो 2 दिवसाचा असो 3 दिवसाचा असो काल्याचं कीर्तन करावं लागतं सप्ताह 8 दिवसाचा असला तरी काल्याचं कीर्तन करावं लागतं सप्ताह 15 दिवसाचा असला तरी सुद्धा काल्याचं कीर्तन करावं लागतं सप्ताह 1 महिन्याचा असला तरी सुद्धा पेटी मास्तर काल्याचं कीर्तन करावं लागतं सप्ताह 6 महिन्याचा असला तरी सुद्धा काल्याचं कीर्तन करावंच लागतं नाही 1 वर्षाचा जरी सप्ताह असला तरी सुद्धा काला केल्याशिवाय सप्ताह थांबवता येत नाही ऐका सप्ताह आणि काला याचा कार्यकारण भाव संबंध काय तर त्याचं उत्तर असं आहे सप्ताह आणि काला याचा एक अगदी जवळचा संबंध आहे अगदी निकटवर्तीय कसा ऐका सप्ताह केल्याशिवाय काला करता येत नाही काय म्हटलं मी परत सांगतो सप्ताह केल्याशिवाय काला करता येत नाही आणि काला केल्याशिवाय सप्ताह करता येत नाही परत सांगतो सप्ताह केल्याशिवाय काला करता येत नाही आणि काला केल्याशिवाय सप्ताह थांबवता येत नाही बरोबर आहे का हो काला करण्याकरता सप्ताह करावा लागतो आणि सप्ताह करण्याकरता काल्याचं कीर्तन महत्वाचं आहे काला केला का सप्ताह झाला
आणि सप्ताह झाला का काला आलाच. सप्ताह केला आणि काला झाला नाही असं आहे का? चालतंय का असं? सप्ताह केला की काला झाला आणि काला झाला की सप्ताह झाला म्हणून कोणाला सांगायची गरज नाही. विठाला विठाला थोडस काय का आता या हे दोन चार दिवस तुमच्या गावात हे आमच्या आळंदीकर महाराज मंडळी सगळे ते उपस्थित आहेत. हे बालगोपाल तुमच्या गावात गायक वादक विनेकरी भालदार चोपदार आपल्या आडाच्या वाडी सगळे राहणारे भाविक आमच्या माता भगिनी पुरुष मंडळी रोज त्यांना घरी नेतात, दूध पाजतात, चहा पाजतात, आग्रह करतात, महाराज काहीतरी खा, काही नाही 5 मिनिटं येऊन फक्त ग्लासवर पाणी तरी प्या. बरोबर एक नाही? मग आडाच्या वाडीचे सगळे महिला मंडळी पुरुष मंडळी रोज या महाराज मंडळाला घरी नेतात, दूध पाजतात, चहा पाजतात, आग्रह करून आमच्या माता माऊल्या त्यांना औक्षण करतात, ओवाळतात, कोणी दक्षिणा देते, वल्ला चांगले विद्यार्थी चांगले महाराज दक्षिणा 10-5 रुपये घ्या. मग आग्रह करून तुम्ही सगळ्यांना घरी नेता, दूध पाजता, चहा पाजता. ऐका, पण आज एकदा काला झाला, ऐका, आज एकदा काला झाला आणि आमच्यातला एखादा पुन्हा उद्या आडाच्या वाडीत आला तर आज आग्रह करून घरी नेणारे तुम्ही उद्या त्या महाराजला काय म्हणता? महाराज अहो काला तर कालच झाला आणि आज तुम्ही पुन्हा का आला? काला म्हणजे स्टॉप, काला म्हणजे थांबणं, काला म्हणजे पूर्ण विराम. विठाला विठाला ऐका, सप्ताह काला केला की सप्ताह झाला, पण सप्ताह केल्याशिवाय काला करता येत नाही. 4-6 मंडळी सगळे गावातले प्रतिष्ठित मंडळी दादासारखे 10-5 माणसं माऊली अण्णाकडे गेले. माऊली अण्णा म्हणले 6 महिने झाले कीर्तन नाही, आपल्या गावात एखादं कीर्तन ठेवायचे. मग म्हणले चला तुमची इनवा गाडी काढा, आळंदीला का प्रतिभा संपन्न महाराजापाशी जाऊन बसले. म्हणले महाराज तुमची रिकामी तारीख द्या, तुमचा रिकामा दिवस द्या, ठरलेली वेळ द्या, वेळेत या, दांडी मारू नका, पाकिट ठरवून घ्या, सगळं व्यवस्थित ठरवून घ्या, तुम्ही कीर्तनाला या. आता महाराज म्हणले मी कीर्तनाला येतो, पण कीर्तन करण्याकरता काही निमित्त लागेल का नाही? काय म्हटलं मी? अहो कीर्तन करण्याकरता काही निमित्त लागन का नाही? काय निमित्त? वर्षश्राद्ध आहे त्याच्या निमित्त कीर्तन आहे. बरोबर आहे, काहीतरी निमित्त लागन ना. महाराज म्हणले अहो कीर्तनाला मी येतो, पण कीर्तन करण्याकरता काही निमित्त लागन का नाही? हे 2-4 जण म्हणले महाराज निमित्त काहीच नाही, तुम्ही तुमच्या सवडीची तारीख द्या, तुमचा रिकामा दिवस द्या, तुम्ही या, आपण काल्याचं कीर्तन करू. चालतंय का? चालतंय का? सवडीच्या दिवसावर कीर्तन ठेवून काल्याचं कीर्तन करता येतं का? करता येतं का? बोला की. हा, काला करण्यासाठी उत्सव व्हावा लागतो आणि उत्सवाशिवाय काला नाही आणि काल्याशिवाय उत्सवाची सांगता नाही. विठाला काला म्हणजे सप्ताह कार्याची परिपूर्णता आहे. ऐका, ज्ञानोबराची ओवी देतो. देवळाची या कामा कळसू मंदिराचं काम पूर्ण करायला घेतलं. आता इथलं मंदिर बांधकाम सुरू केलं. हे मंदिर पूर्ण केव्हा झालं? कधी झालं? ज्या वेळेस मंदिरावरची कलश स्थापना झाली त्यावेळेस. बरोबर आहे का? आलं का लक्षात तुमच्या? काय म्हटलं मी? मंदिराचं काम पूर्ण कधी होतं? मंदिरावर कलश स्थापना झाली तेव्हा. ज्ञानोबराची ओवी. देवळाची या कामा कळसू. एकदा मंदिराचं काम झालं का त्या मंदिराचं पुन्हा काम शिल्लक राहत नाही. लक्षात घ्या. आणि दुसरी एक ओवी पहा ज्ञानोबराची. पाहे पा कळसा पडते काही आणि प्रसादे काम नाही. ज्ञानोबराय म्हणतात गंगेचा ओघ उगम पावल्यापासून धावतो कुठपर्यंत? समुद्राला जाईपर्यंत. एकदा समुद्राला गंगा गेली तिचा गंगोओघ. झोपले काय तुम्ही? अहो एकदा समुद्राला गंगा गेली पुन्हा पुढे काय उरलंय? पुन्हा तिचं धावणं संपलं. ऐका, 50-60 मुलं वर्गात बसले होते. 5वी-6वीचा वर्ग होता आणि शिक्षकांनी मुलांना विचारलं, मुलांनो, सगळे मुलं टावकारले. जी गुरुजी. बोला सर. काय? म्हटले माझा एक प्रश्न आहे. म्हणले विचारा. आता गुरुजीनं प्रश्न विचारला, मुलांनो सांगा बरं गोदावरी गंगेचा कुठून उगम झाला? आता प्रश्न अवघड होता, मुलांच्या आवाक्याच्या बाहेरचा होता. सगळ्या मुलांनी खाली माना घातल्या. कोणालाच उत्तर येत नव्हतं. पण एक मुलगा होता, बेडर होता, चाबरट होता, पाटलाचा होता, पैशावाल्याचा होता, लय मोठ्याचा पोरगा होता. त्याचं नाव बाळू होतं. त्यानं हात वर केला. 50 पोरापैकी कोणालाच येत होतं तर एका पोराने हात वर केला. गुरुजीला आनंद झाला.
गुरुजी म्हणले उभा राहा, उठ सांग. बाळू, गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू उठ म्हणल्या, बाळू बेंचवर उभा राहिला. कशावर? हा, आता पाटलाचं म्हणलं तिथं काय आलं? होय, बेंचवर बाळू उभा राहिला. बाळून सांगायला सुरुवात केली, गुरुजी गोदावरी गंगेचा नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वतातून, त्र्यंबकेश्वर श्रोत्री ब्रह्मगिरी पर्वतातून नाशिक जिल्ह्यातून गोदावरी गंगेचा उगम झाला. उत्तर एकदम बरोबर. गुरुजीला आनंद झाला, वाट एकदम व्हेरी गुड, अगदी करेक्ट उत्तर दिलं. वा बाळू, काय अभ्यास केला तू? बाळू, तिथून पुढे ती गंगा पुढे कुठे गेली? बाळू म्हणला, तिथून पुढे ती गंगा नाशिकला रामकुंडात आली. अगदी बरोबर. अरे तिथून पुढे ती गंगा पुढे कुठे गेली? बाळू म्हणला, तिथून पुढे ती गंगा पैठणला आली. वा. अरे तिथून पुढे ती पुढे कुठे गेली? त्यानं सांगितलं, गुरुजी तिथून पुढे ती गंगाखेडला जाऊन नांदेड जिल्ह्यात गेली. अरे तिथून पुढे कुठे गेली? त्यानं सांगितलं, गुरुजी तिथून पुढे ती कर्नाटक राज्यात गेली. तिथून पुढे कुठे गेली? तेव्हा म्हणला, गुरुजी काय ऐकायला तयार नाही. गुरुजीचं शेपूट लांबायचं जास्त. तिथून पुढे कुठं, तिथून पुढं. तेव्हा म्हणला, गुरुजी ती गंगा राजमहेंद्रीला जाऊन समुद्राला सप्तमुखाने जाऊन मिळाली. आता पुन्हा काय गंगेचं उरलं काही? पुन्हा गंगा राहिली का शिल्लक? पुन्हा गुरुजी म्हणले, बाळू अरे ती गंगा समुद्रातून पुढं कुठं गेली? बाळू पाटलाचा. तो म्हणला, तुमच्या डोंबल्यात गेली. अहो, गंगा समुद्राला गेली म्हणजे गंगोक तिचा परिपूर्ण झाला. अवघ्या झाल्यावर मी एक मोर, अवघ्या झाल्यावर मी एक पान, अवघ्या झाल्यावर मी एक पान, अवघ्या झाल्यावर तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर मी एक माया. प्रमाण अतिशय गोड आहे बघा. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक माया. गंगा समुद्राला जाणं, गंगेच्या ओघाची परिपूर्णता, मंदिरावरती कलश स्थापना, मंदिराच्या कार्याची परिपूर्णता. तसं आज काल्याचं कीर्तन करणं हे सप्ताह कार्याची परिपूर्णता. विठाला विठाला. आज असा एक नियम आहे, आज काल्याचं कीर्तन करावं लागतं मान्य, पण या काल्याच्या कीर्तन असा एक नियम आहे, फक्त कृष्णाचं चरित्र सांगायचं, दुसरं काही सांगायचं नाही. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान परमात्माने जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार फक्त इथं करायचा, दुसरं काही सांगायचं नाही. त्याचं कारण का? कारण कृष्ण परमात्म्याचा जो अवतार आहे तो परिपूर्ण अवतार आहे. गर्ग संहितेमध्ये, गीतेमध्ये, आपल्या काकडा या प्रकरणामध्ये गीतेमध्ये सांगितलंय, देवाचे गर्ग संहितेमध्ये 6 अवतार आहेत. किती अवतार येतं? किती अवतार येतं? 6. ऐकून ठेवा. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णता. काही देवाचा अवतार अंश आहे, काही देवाचा अवतार अंशांश आहे, काही देवाचा अवतार कला आहे, काही देवाचा अवतार पूर्ण आहे, आणि एकच असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, त्याचा अवतार फक्त परिपूर्ण आहे. याच्यासारखा दुसरा अवतार नाही. गीतेमध्ये असं वर्णन आले, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णम नान्यवही एक कार्यागतम कोटी कार्य चकारा. विठाला विठाला. याच्यासारखा दुसरा अवतार नाही. आता ऐकणारे म्हणतील, महाराज रामप्रभूचा सुद्धा अवतार खरा, पण तो नुसता पूर्ण आहे, परिपूर्ण. बोला की, टेन्शन घेऊ नका, बोला मोकळं. रामप्रभूचा अवतार आहे, तो नुसता पूर्ण आहे, परिपूर्ण. याच्यात पुन्हा ऐका, पूर्ण वेगळा आणि परिपूर्ण
वेगळा. ज्या ईश्वराच्या अवतारामध्ये सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य आहे, त्याला परिपूर्ण म्हणतात. ज्या ईश्वराच्या अवतारामध्ये सामर्थ्यच आहे, स्वातंत्र्य नाही, त्याला फक्त पूर्ण म्हणतात. विठाला तुम्हाला एक दोन नमुने म्हणून सांगतो, ऐका. राम लक्ष्मण सीता वनवासाला निघाले. लक्ष्मणाची पत्नी काय नाव तिचं? उर्मिला. बरोबर. हो, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला दारात ताट घेऊन उभी होती. रामानं पाहिलं. राम म्हणले भैया जा औक्षण करून ये. लक्ष्मण उर्मिलेपाशी गेला. उर्मिलेने त्याला ववाळलं, त्याच्या हातावर दही दिलं. आता ते दर्शन घेतलं लक्ष्मणाचं. कोणी? ऐकणारे जागे राहा. कोणी? हा, उर्मिलेने दर्शन घेतलं. हे कुठं चालले आता? किती दिवस? 5-6 दिवस, 14 वर्ष. हा, उर्मिलेने त्याच्या हातावर दही दिलं, लक्ष्मणाच्या हातावर दर्शन घेतलं. आणि उर्मिलेनं 2 हात जोडले. लक्ष्मणाला म्हणली तुमची परवानगी असेल तर मी जरा बोलू का? कोण म्हणलं? कवाची? 2023ची उर्मिला. नाही, तवाची उर्मिला. आताची उर्मिला कीर्तना सांगायसारखी नाही. हा, लक्षात ठेवा. तवाची 2023ची उर्मिला म्हणली. 2000 त्रेतायुगाती उर्मिला म्हणली लक्ष्मणाला तुमची जर परवानगी असेल तर मी जरा बोलू का? लक्ष्मण म्हणला पटकन बोल. 7:30 7:15 झाले तर स्वयंपाक तयार आहे. माणसं कावलेत कावापासून. 2 कीर्तन ऐकले तिने. भुका लागल्यात पटकन सांग. ती म्हणली माझं काय लय लांबलचक म्हणणं नाही. तुम्ही चालले, दादा चाललेत, वहिनी चालल्यात, तुम्ही त्यांची सेवा करण्याकरता चालले, मला मान्य, काही अडचण नाही. पण फुका असं हळू फुका. तुम्ही फुकीनं तो थापता की मला मिळ लागलं कसं बोलायचं? विठाला विठाला. ऐका, काय चाललं होतं आपलं? उर्मिलेचं. अहो काय चाललं होतं आपलं? उर्मिला बोलते. तुमच्या लक्षात फक्त एकच, कव्हाट वाजत कव्हा पंगत बसत. काय चाललं होतं आपलं? उर्मिला बोलते. उर्मिला कुठपर्यंत? दादाची सेवा. हा, तुम्ही चालले दादाची सेवा करायला चालले म्हणून मान्य म्हणले, काय अडचण नाही. पण ऐका म्हणले, जशी तुम्ही रामप्रभूची सेवा करता तशी तुम्हाला सीतामाईची सेवा करता येणार नाही. कारण ती पडली स्त्री, तुम्ही पडले पुरुष. सर्वतोपरी सेवा तुम्हाला करता येणार नाही. लक्ष्मण म्हणला कोळ्यात बोलायला मला मेळ लागत नाही. मी आपला भोळासाळा गडी आहे, पटकन बोल, वेळ नाही माझ्याकडे. ती म्हणली माझं काय लय लांबलचक म्हणणं नाही. माझी अशी इच्छा आहे, तुमच्याबरोबर जर मी आले तर तुम्ही रामप्रभूची सेवा करा, मी सीतामाईची सेवा करीन. डिपार्टमेंटली कामं वाटले जातील. जेंट्स लेडीज, नो प्रॉब्लेम, नो टेन्शन. आता लक्ष्मणाला आनंद झाला. आता बायको सोबत येणारे म्हणल्या कोणाला आनंद होणार नाही? 14 वर्ष जायचं आहे ना ते. आता लक्ष्मणाला आनंद झाला. लक्ष्मणाला 1 मिनटं, खूप सुंदर तुझा विचार आहे, फक्त 2 मिनटं सांग. म्हणले काय? आत्ता दादाला विचारतो आणि लगेच तुला सांगतो. उर्मिला म्हणली आता कशाला दादा, कवर दादा, कुठपर्यंत दादाच्या ओझळून पाणी पिताय? तुम्हाला काय स्वतःचं मत आहे का नाही? लक्ष्मण म्हणला तसं नाही, फक्त 5 मिनटं थांब. लक्ष्मण पळत आनंदाच्या भरात रामप्रभूपाशी आला. रामप्रभू म्हणला दादा फक्त 5 मिनटं थांबा. म्हणले का? उर्मिलेची बॅग भरायची आणि लगेच तिला आपल्याबरोबर घ्यायचे, फक्त 5 मिनटं थांबा. रामप्रभू म्हणले लक्ष्मणा, उर्मिलेला आपल्यासोबत घेता येणार नाही. म्हणल्यावर काय? लक्ष्मण शीघ्र गुपित तमगुनी गडी, डोळे लाल केले, पाटाट्या एवढ्या डोळे केले, लाल बुंदा झाला, हाताच्या मुठीवाळ्या. रामावर धावून गेला. का घेता येणार नाही? का घेता येणार नाही? तुझी बायको तुला घ्यायला जमत तर माझ्या बायको तुला काय होतं म्हणलं? का घेता येणार नाही? रामप्रभू म्हणले लक्ष्मणा चिडू नको, ऐक. म्हणले का? वाल्मिक ऋषीने रामायण या ग्रंथामध्ये हा वनवास आपल्या तिघांच्याच नावावर लिहिला आहे. याच्यात उर्मिले तर नावच नाही, तर तिला घेतो कुठं? म्हणजे रामप्रभूकडे सामर्थ्य आहे, निर्णयाचं स्वातंत्र्य नाही. म्हणून फक्त पूर्ण अवतार, परिपूर्ण नाही. विठाला अजून एक उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात आलं. अजून एक सांगतो, ऐका. रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. रावणाच्या पोराचं नाव काय? वा, इंद्रजित. इंद्रजितच्या बायकोचं नाव काय? नाव मी सांगतो, सुलोचना. मी पाठ करून आलो ती. हो बरोबर, सुलोचना. ऐका, इंद्रजिताचं प्रेत खाली पडलं, सुलोचना रडायला लागली. इंद्रजित मेला, ऐका, आणि लक्ष्मण हसायला लागला.
लक्ष्मण हसायला लागला. इंद्रजिताची पत्नी सुलोचना लक्ष्मणापाशी आली. लक्ष्मणाला म्हणली, अरे स्वतःचा जावाई मारलास आणि आसुरी आणून तुला होतो तरी कसा? हा, लक्ष्मणाचे लोक ट्यूबलाईट पेटना. लक्ष्मण, इंद्रजित माझा जावाई शक्यच नाही, माझी पोरगी त्याला देणं या जन्मात कधीच शक्य नाही, कारण तो विरुद्ध पक्षी नेता, मी विरुद्ध पक्षी नेता. तो वेगळ्या पार्टीचा, मी वेगळ्या पार्टीचा, तो काँग्रेसचा, मी भाजपचा. कोण म्हणलं हे? लक्ष्मणाची काही ट्यूबलाईट लवकर पेटना. उर्मिला त्या सुलोचनानं त्याला परिचय. सुलोचना म्हणली, लक्ष्मण ऐक, पूर्वी राम अवतार नव्हता, याच्या पुढे राम अवतार राहणार नाही. पूर्वी तू लक्ष्मण नव्हता, पुढे लक्ष्मण राहणार नाही, तू मूळचा शेष आहेस. कोणी सांगितलं हे? सुलोचनेने सांगितलं. तू मूळचा शेष आहेस आणि आम्ही ज्या शेष कन्या आहेत, पद्मिनी, नागिनी, सर्पिणी वगैरे, त्यापैकी मी एक शेष कन्या आहे आणि इंद्रजित माझा नवरा आहे, मग तुझा कोण? लक्ष्मण लागला रडायला. तो म्हणला, जावाई तुम्ही कसे मध्ये आले सांगायचं नाही का? बाण दुसऱ्याला मारला असताना कसे काय मध्ये आले तुम्ही? लक्ष्मण रडायला लागला. रामप्रभू पळत आले. रामप्रभू म्हणले, भैया रडू नको, आपण इंद्रजिताला जिवंत करू. आता पांढरं धूत असं पांढरं शुभ्र असतं वस्त्र अंथरलं, त्याच्यावर इंद्रजिताचं प्रेत ठेवलं. हातात कमंडलूचं पाणी प्रभूने घेतलं. आवेश पूर्ण झाले. संजीवनी मंत्र म्हटला. त्याच्यावर ते इंद्रजितावर पाणी शिंपडणार आणि इंद्रजित पुन्हा जिवंत होणार. आज शिंपडणार तितक्यात ते कॅबिनेट मंडळी तिथं आली. कोणची? हनुमंत, जामवंत, सुग्रीव वर हात धरला रामाचा. म्हणले, रामा तुला याला जिवंत करता येणार नाही. रामप्रभू म्हणले, का जिवंत करता येणार नाही? ते हनुमंतराय म्हणले, जामवंत म्हणले, रामा आई, लक्ष्मणाच्या हातातून इंद्रजित मारावा असं वाल्मिक ऋषीने जरूर लिहिलेलं आहे, पण मेलेला इंद्रजित पुन्हा रामानं जिवंत करावा अशी घटनेत तरतूद नाही. मग रामप्रभू म्हणले, मग हे मेलेलं मंत्रालयाला पाणी कुठं टाकू? ते म्हणले, तिकडे एखादा दगडाव टाका. एखादा दगड उठला तरी चालन, पण हे नालायक मेलेलंच बरं. तिकडे एखादा दगडाव शिपा. माझा मुद्दा इतकाच आहे, रामप्रभूकडे सामर्थ्य आहे पण निर्णयाचं स्वातंत्र्य नाही. म्हणून रामप्रभूचा अवतार फक्त पूर्ण अवतार आहे, परिपूर्ण नाही. विठाला विठा. ऐका आता एक मिनिट कृष्ण अवताराकडे पहा. घटना तोच घडवतो, राबवतो आणि तोच राबवतो, बदलतो आणि तोच बदलतो. कोणी मंत्रिमंडळ नाही, कोणी वकील नाही, कोणी PA नाही, कोणी सॉलिसिटर नाही, कोणी मग काही नाही. कोणत्या अधिवेशनात जातो आणि कसलंही विधेयक पास करून आणतो. अहो, त्या गोकुळात अनादिकालापासून इंद्राची पूजा करण्याची पद्धत होती. गोकुळात कृष्ण गोकुळात आला, त्यानं अशी पोरं जमा केली. पोराला सांगितलं, पोरं हो, त्या इंद्राचा आणि उंदराचा काय रे संबंध? आपला अन्नदाता जीवनदाता गोवर्धन, त्याची पूजा करायची. इंद्राची पूजा बंद पाडली, गोवर्धनाची पूजा केली. 2-4 म्हाताऱ्या माणसांनी कृष्णाला सांगितलं, नका येडेवाणी करू. हे पोराला सांगितलं, नका कृष्णाच्या नादी लागू. अरे इंद्रदेव कोपला तर जगणं मुश्किल होईल. पण पोरं कोणाचं ऐकतात का? पोरं तर असे म्हातारे नमुनेवरच लावले. होय, पोरांनी इंद्राची पूजा बंद केली, गोवर्धनाची पूजा केली. इंद्रदेवाला राग आला. इंद्राने सावर्तक मेघाला फोन केला. हॅलो, तो म्हणला बोलो. कुठे? तो म्हणला नागपूरला अधिवेशनात. तिकडं काय करतो म्हणला? गुलाबजामच्या पार्ट्या खात बसलो म्हणला इथं. अरे तिकडं काय? इथं माझा अपमान झाला म्हणला. आजपासून 8 दिवस वळकुटी घेऊन मुक्कामाला जायचं म्हणला गोकुळात. आता मुख्यमंत्र्याचे आदेश म्हणल्यावर तिथं काय बाकीचे 17-18 मंत्री रोडनं पळत दिसतील. इंद्रानं सांगितलं सगळं 8 दिवस सावर्तक मेघाला फोन केला आणि पाऊस सुरू झाला. सगळ्या गोकुळात पाणी, गावात पाणी, घरात पाणी, लेकरं बाळं म्हातारे कोथारे सगळे वैतागले. सगळे म्हणून कृष्णापाशी गेले. कृष्णाला सांगितलं, कृष्णा इंद्रदेव कोपलाय, जगणं मुश्किल आहे, जगायचं कसं, मरायचं सांग म्हणले. सगळं आता नाकात तोंडात पाणी जायला लागलं. भगवान म्हणले, एक काम करू, जगायचं असेल आणि मरायचं नसेल, फक्त एक काम. म्हणले काय? ते डोंगर गोवर्धन उचलू आणि त्याच्या खाली उभं राहू. 2-4 म्हातारे म्हणले, काय म्हणतात ते? एक जण म्हणला, तू म्हणला गोवर्धन उचलू, आणि दुसरा म्हणला, ते का चुरमुऱ्याचं पोत आहे उचलायला. देव म्हणले, तर्क कुतर करायला वेळ नाही. जगायचं असेल आणि मरायचं नसेल तर पटकन चला. त्यांनी विचार केला, पाण्यात बुडून तरी मरायचे, डोंगराखाली चिरडून तरी जगलो तर जगलो म्हणला. सगळ्यांनी धोत्राचे आचे कोचे खोले डोक्याला मुंडा शेकून ढाळले आणि त्या डोंगरापाशी गेले. सगळ्यांनी एका दिलानी एका जोराने काठ्या लावल्या. सगळ्यांनी एकदाच गजर केला, पुंडली गोदा हरी विठ्ठल.
भगवान की जय. डोंगर उचलला, सगळे दम भरला छातीत, फासफूस फासफूस करायला लागले. सगळ्यांच्या काठ्या धरल्या हाताला डोंगराला लावून. देवाने आपल्या डाव्या बोटाची करंगळी लावली, सहज अशी करंगळी लावली. पेटी मास्तरसारख्या म्हाताऱ्या माणसानं पाहिलं. तो शेजारच्याला म्हणला, राम भाऊ हे नंदाचं कार्टब आत राबे राव, मी याला सांगितलं होतं यांना का याच्या नका नादी लागू, हे काडीनंच मलम लावितो आणि बाजूला होतं. म्हणले का? अहो आपली छाती फुटून मरायची वेळ आली म्हणली. देवानीच ती करंगळी लावली, डाव्या बोटाची करंगळी. देवानी त्याच्या मनातला भाव जाणला, करंगळी काढली नाही. मग करंगळी जी सरळ होती ती फक्त वाकडी केली. वाकडी केली, जे डोंगराचा बोजा खाली आला याच्या काठ्या लागल्या कडाकड कडाकड मोडायला. ते एकदम म्हणला, कृष्ण तुझ्या पाया पडतो, बोट सरळ कर म्हणला, बोट सरळ कर म्हणला कृष्ण. पाऊस उघडला, डोंगर त्याच्या जागेवर नेऊन ठेवून दिला. आता पुन्हा ऐका, घटना तोच घडवतो, राबवताना तोच राबवतो आणि बदलताना तोच बदलतो. म्हणून कृष्णाचा परिपूर्ण अवतार आहे. आजच्या दिवशी कृष्णचरित्र का सांगायचं? कारण काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं द्योतक आहे. या परिपूर्णतेच्या समयी परिपूर्णतम भगवंताचं वर्णन व्हावं म्हणून आज काल्याचं कीर्तनात कृष्णचरित्र, बाकी दुसरं काही सांगायचं नाही. विठालं शब्द आहे बघा, चरित्र. ते चरित्र म्हणजे काय? वस्तू स्थितीशी ज्याचा काही संबंध नाही त्याला काय म्हणतात? चरित्र. सोपं जाऊ द्या. तुम्ही नाटक पाहिलं का? नाटक पाहिलं का? नाटक अहो पाहिलं का नाही? बळच हो कसं म्हणतात म्हणा काहीतरी. आता पाहिलं? अहो काही न पाहिले असते, काही न केले असते, काहीचे सुरूच असते नाटकं. हो बरोबर आहे नाटकं. अहो त्या नाटकात आता जुने माणसं तुम्हाला नाटक, त्या नाटकात राजा असतो बघा. राजा 6.5 फूट उंची, चांगली तब्येत, झुपकेदार मिशा, भडक मेकअप केलेला, पांढरा शुभ्र पोशाख, असा राजा आला का डोळ्यासमोर तुमच्या? आला का नाही? आला का? हो म्हणा. असं बस इतकंच म्हणा, बाकी काय नाही. आला डोळ्यासमोर राजा. राजाधिराज पधारे. भालदार चौक दल्लाल करायला येतात, सावधान. सगळे एकच जमा झाले. आणि ऐका, पण ह्यो राजा फक्त रात्री 9 ते 12च पाहायचा. ह्या राजाला सकाळी कोणी भेटायचं नाही. एक जण उठला आणि त्या राजाची सकाळी गाठ घ्यायला गेला. त्यानं घेतलं आपलं ते टोपलं आणि खांद्यावर टिकाव आणि चालला रोजगार हमीवर. त्याला म्हणला, ए यार तू एक जण म्हणला तू राजा होता ना राजा. तो म्हणला, श्री हरी महाराज बरी आपली हीच मजा. कशाचं राजा? रोजगार हमी निम्यात तुम्ही, निम्यात आम्ही. रोजगार हमी. अरे तू रात्री राजा होता ना? तो म्हणला, मी राजा नव्हतो. मग राजाचं काय होतं? पात्र होतं, सोंग होतं. लक्षात ठेवा, सोंग म्हणजे ज्यांनी वस्तुस्थितीशी ज्याचा काही संबंध नाही त्याला काय म्हणतात? सोंग. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन जे काही चरित्र केलं त्या चरित्राचा निर्देश तुकोबराय सांगतात. भगवान परमात्म्याने कोणत्या दशेत अवस्था केल्या, कोणत्या लीलेत भगवान परमात्म्याने अवस्था केल्या अभंगाच्या. चरित्र केलं नारायण.
विठ्ठल विठ्ठला 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 हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीताही. भगवान परमात्म्याने रांगत असताना काय केलं? गाय राखत असताना काय केलं? रांगता गोधने राखीत आहे. जे भगवान परमात्म्याने चरित्र केलं ते कोणत्या दशेत केलं? हे दशा म्हणजे स्थिती, दशा म्हणजे अवस्था, दशा म्हणजे ज्या वयात आहेत तेच. ऐका, भगवान परमात्म्याचं चरित्र जे कुठपर्यंत? फक्त गोकुळात किती दिवस? 11 महिने, 11 वर्ष 4 महिने आणि 12 दिवस. परत सांगतो, 11 वर्ष 4 महिने आणि 12 दिवस एवढा काळ भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात राहिले. तेवढ्याच काळाचं चरित्र आहे, इतर चरित्र नाही. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र म्हणजे चारित्र्य संपन्न जीवन जगला तो. त्याचं काय होतं? चरित्र. चारित्र्यहीनाचं चरित्र नाही. सध्या काय झालंय भाऊसाहेब? कोणी उठते आणि कोणाचं चरित्र लिहिते. त्याला काय अर्थ आहे का? चरित्र कोणाचं? जो चारित्र्य संपन्न जीवन जगला तो. चारित्र्यहीनाचं चरित्र होईल पण त्याला देव मान्यता भेटणार नाही, शास्त्र मान्यता भेटणार नाही. चारित्र्य संपन्न जीवन जगला तो त्याचं चरित्र आहे. ऐका, या मृत्यू लोकात फक्त 2च लोकांचं चरित्र आहे. एक म्हणजे संत आणि दुसरा म्हणजे देव. तिसरं चरित्र इथं मृत्यू लोकात नाही. म्हणून महाराज सांगतात, ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवान परमात्म्याने गायी राखल्या. आता आपल्याला अभंगाचा भाव पूर्ण करून घ्यायचा, नंतर भगवान कृष्ण परमात्म्याच्या लिलेकडे जायचे. हे सगळं सोंग करत असताना भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. सगळे अवतीर्ण झाला, सगळ्याला त्यांनी रमवलं, सगळ्याला त्यांनी खेळवलं. पण तो कोणात मात्र रमला नाही. त्यांनी कोणासंग अजिबात रममान झाला नाही. का? कारण त्याला पुढे काहीतरी काम करायचं होतं. पुढे ही बहुत करणे आहे. बरोबर आहे. महाराज एका बुद्धिवाद्याने प्रश्न केला, महाराज अहो पुढे भरपूर काम करायचे, असं मोघम बोलून चालतं का? तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? काही नाही ना? आहेत का नाराज? मला एकदा सांगा म्हणजे मग मला जरा पुढचं काहीतरी बोलायला लागलं. नाराज नाही, टेन्शन नाही, मग अडचण काय? सकाळपासून काय खाल्लं नाही का तुम्ही? बरं, थंडी चांगली आहे, पीक पाणी भरपूर आहे, पैसा मजबूत आहे, वातावरण चांगलं आहे, तब्येती चांगले आहेत, मग घोटाळा कुठे आहे? नाही, सवय लागली पाहिजे आता, आहे की नाही? नाही नाही नाही, बोललं पाहिजे. कीर्तनात ऐका, कीर्तन हे साधन असे, इथं तुम्ही आम्ही खेळी गदारुळी ऐका, मी किती जरी पटवून सांगितलं, तुम्ही जर निस्त असं म्हणलं मरण नाही एखादा घासा ताणून तुम्ही हो म्हणा, नाही म्हणा, स्माईल द्या, हसा, पहा माझ्याकडं. तुम्ही स्थितप्रज्ञ का भाष्य आशेला कसे काय 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 माणसं कीर्तनाला बसलो असं बसत, जसं का डोळ्यातून जीव गेला त्याचा. तर काय नाव का अहो, रात्री आम्ही आता हे आपलं रोजच चालू आहे बरं का पवार महाराज. रात्री आम्ही खोपडी बशी होतो, मुंबईला कीर्तन होतं. आता रोजची मला कीर्तनात बोलायची सवय, मला वातावरण मोकळं लागतं, गंभीर माणसं कीर्तनात चालत नाही. मी आता मला सवय, पाठीमागं माणसं लय मोठे बसले स्टेजवर कीर्तन, त्याला म्हणल्याकडे कीर्तनाची मर्यादा तुम्हाला पाळावं लागेल. मी वारकरी माणूस आहे, मी काय बाजारू कीर्तनकार नाही, माफी मागून सांग. आम्ही जोग महाराज परंपरेतले माणसं, आम्ही काय बाजारू नाही. काल माळ घातली, काल कीर्तन केलं, वया पाठ केलं, तसलं काम नाही आमचं. आम्ही परंपरे, माझा पंजा कीर्तनकार होता, आजोबा कीर्तनकार, बाप कीर्तनकार, मी कीर्तनकार. आम्ही बाजारू कीर्तनकार नाही. नियम पाळायचे असेल तर मी कीर्तन करतो. म्हटलं काय, एक तर एक काम करा, हे सगळे माणसं स्टेजवर बसवा, नाही तर मला खाली घ्या. कसं जमतंय? ते म्हणजे एवढी माणसं कुठे स्टेजवर बसणार आहे, मला खाली घ्या, मग हे जमतं. काय ऐका, वक्त्याचा आणि श्रोत्याचं डिस्टन्स जास्त नाही पाहिजे, जवळ पाहिजे वक्ता आणि श्रोता. मी शब्द बोलल्यावर तुम्हाला ते पोहोचला पाहिजे, नाही तर मी बोलल्यावर तुम्हाला 10 मिनिटांनी पोहोचल्यावर मग काय एसटी सासवडच्या पुढं इथून हात करला, मला पुण्याला येऊ द्या, मर घरीच. एसटी पुढे गेली पारून काय करतो तू? वेळेत पाहिजे सगळं, बरोबर आहे की नाही? काय चाललं होतं आपलं, कुठपर्यंत आलं?
कीर्तनच चालू पण कुठपर्यंत आलत? अहो कुठपर्यंत आलत? काय लक्ष आहे तुमचं ऐकणाराचं सुद्धा. वा 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 वा, असंच ऐकी जा. तुमचं असं ऐकलंय म्हणून आमचं बरं आहे. हा, तुम्ही ऐकलं कीर्तन पाठ केलं पुन्हा कोण आम्हाला बोलू दे पुन्हा. कुठपर्यंत आलत आपलं? हा, विठाला विठाला पुढे ही बहुत करणी आहे. हो, महाराज असं मोगम बोलू नका. पुढे फार कामं करायची म्हणजे किती कामं करायची. काय काय भाऊसाहेब म्हणतात ना, ओ महाराज आमचा काय टाइमपास करू नका, आम्हाला पुढं फार कामं करायची. आता फार शब्दाला मर्यादा आहे का हो? फार शब्दाला मर्यादा आहे का? फार म्हणजे किती? हा, बोला की, मोकळं बोला. मी काय केस करीत नाही, मारीत नाही, भांडणं करीत नाही. मला सुखरूप जायचं माझ्या घरी. मोकळं बोला. भरपूर. भरपूर म्हणजे किती? लय म्हणजे किती? मांदळ म्हणजे किती? हा, मापच नाही म्हणजे किती नेमकी? अनंत म्हणजे किती? सोडलं रात्रभर असं चरा. अहो फार कामं करायचे म्हणजे किती कामं करायचे. मग तुकोबरायला सांगितलं हे संत शब्द प्रभू ऐका. हे संत शब्द हे चरित्र संतांचं लांबवता येतं आणि आकडवता येतं. हो ऐका, तुम्हाला सत्यनारायणाची पोथी माहिती आहे का? ऐकली का तुम्ही? पोथी ऐकली का पोथी? त्या पोथीत कसं असतं माहिती का? पोथी ऐका. हो, एक पोथी सुरू झाली. अथ प्रथमोध्याय, पहिला अध्याय सुरू झाला. 2-4 म्हातारे ऐकायला बसले. ते म्हणले बाप रे बाप, भात तयार, आमटी तयार, अजून पुन्हा काय तयार आहे तिकडं? लापशी तयार, सगळा महाप्रसाद तयार. आणि आता शिक्या देवाचा पहिला अध्याय, 7:45 वाजले. कधी पोथी संपायची तोपर्यंत सगळा स्वयंपाक गार व्हायचा. म्हणजे मग एका पोराला सांगितलं पळ, त्याचा विको कमी करा, पळ काकाच्या कानात जाऊन सांग पोथी आवरा. त्याला काय, ते पळतच गेलं. म्हणले काका पोथी आवरा. आता काकाला काय घेणे, दक्षिणेशी मतलब. काकान पहिल्यातून उडी मारली, डायरेक्ट 3रा अध्याय. अथ तृतीयोध्याय. आता कोणाचं पोथीकडे लक्ष आहे? ऐकायला पोथी, सांभाळायला नाती आणि वळायला वाती आणि पुन्हा काय माती पोथी. 3ऱ्यातून उडी मारली. अथ पंचोदशोध्याय. 5वा अध्याय सुरू झाला. पोथी रंगात आली. हो, असं समोर असं पटांगणात चांगली सगळी पोथी चालू होती. मोठं आमटीचं पातेलं असं पटांगणात ठेवलं होतं. चांगली आमटी उकळत होती. चुलीवर आमटीचं पातेलं आणि तिकडं कुत्र्याची कळवण लागली. आता कुत्रे शेवटी ते जे कुत्र्याची कळवण लागली, जे कुत्रे पळायला लागले, एका मागे 1-2-4 कुत्रे पळायचे. एका कुत्र्याचे पाय निष्ठाला, जसा निष्ठाला तसा त्या आमटीच्या बघून सगळे माणसं त्या कथेत गुंग झाले. एकानं पाहिलं तो मला रामभाऊ पळा पळा पळा. म्हणलं काय? कुत्रं पडलं मला आमटीत त्या. म्हणलं मग ती आमटी फेकून दिली. पात्र धुतलं, पुसलं, स्वच्छ केलं. आता पुन्हा त्या आमटीला फोडणी दिली. आता आमटीला कड यायला 2 तास. आणि पोथीचा कितवा अध्याय? 5वा. आता या पोथीचा आणि आमटीचा मेळ लावला पाहिजे ना. मग काकाला जाऊन सांगितलं. एका पोरा म्हणले पळ, काकाला जाऊन सांगा पोथी लांबवा. मग काकान पोथी लांबवली. म्हणजे काकान का रिवर्स गिअर नाही टाकला. काकाने 5व्या अध्यायात पोथी लांबवली. काका म्हणले बरं का भाविकांनो, बरं का सज्जनांनो, साधुवाणी प्रदेशामध्ये गेला बरं का. सत्यनारायण त्याच्या कोपले होते बरं का. त्याने देवाचा प्रसाद खाल्ला नव्हता बरं का, म्हणून त्याच्यावर देव कोपला होता बरं का. प्रदेशामध्ये करून त्यांनी भरपूर माया कमवली, भरपूर पैसा कमवला. एक दिवस साधुवाणी आपल्या मायदेशी निघाला. नौकेजवळ आला. तेव्हा त्याच्या कोपले होते. देवाने एका म्हाताऱ्याचं रूप घेतलं, त्याला शाप दिला. सगळ्या त्याने नोटाचे बंडल नावे ठेवले. देवाने शाप दिला आणि सगळ्या नोटाचे पानं झाले. सुसाट्याचा वारा सुटला बरं का भाविकांनो. ते पानं असे उडायला लागले बरं का. ते पानं आंब्याचे नव्हते, ते पानं लिंबाचे नव्हते, ते पानं केळीचे नव्हते, ते पानं वडाचे नव्हते, ते पानं कढीपत्त्याचे नव्हते. तुमसारखा मला एक मला यार होते कशाचे ते सांग. कशाचे होते? देवबाप्पा म्हणले आमटीला उकळी होत तर कशाचीच नव्हती. महाराज तसं तुम्हाला पुढे काम काय करायचं हे सांगा. महाराज म्हणले मला एकच काम करायचं, अभंगाच्या शेवटच्या चरणात. हे सोंग सारीले या रूपे अनंत्य, हे सोंग सारीले या रूपे
संतपर नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायण अवतार माझी तुझे वरी गुण नाम माझी वाणी 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 तुझे वरी गुण नाम वरी गुण नाम वरी गुण नाम विठाला 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 आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवान परमात्म्याला पुढे फार कामं करायचे होते. कोणतं? धर्माची स्थापना, भक्ताचं रक्षण आणि दुष्टाचं निर्दलन. जब जब होई धर्म की हानी हो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता धर्माची स्थापना करायची होती म्हणून महाराज सांगतात. पुढे बहुत करणी आहे तू कामने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईशी देही प्रेम काही एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि उरलेल्या 15, 20, 25 मिनिटात तुम्ही म्हणून तोपर्यंत तसे काय अडचण नाही. देवाचं चरित्र पाहू. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं. विठोबा माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणी आहे. ऐका, भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. अवतीर्ण झालेले भगवान कृष्ण परमात्मा रांगायला लागले. रांगत असताना भगवान कृष्ण परमात्म्याने खोड्या केल्या. रांगत रंगणी चोरीत लोणी धरणी जाता गवळणी गे. हो, अनेक प्रकारच्या खोड्या करायला लागल्या. सगळ्या गवळणी त्रसल्या, कंटाळल्या, वैतागल्या. सगळ्या गवळणी यशोदेकडे प्रायव्हेटमध्ये जायच्या, वैयक्तिक जायच्या. यशोदे तुझ्या कृष्णाला काय राहू द्या लाव पटकन लाव पटकन. विठाला 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 सगळ्या गवळणीत
त्रसल्या, कंटाळल्या, वैतागल्या. हो, काय काय गवळणी यशोदेला प्रायव्हेटमध्ये घरी जाऊन सांगायचं, यशोदे तुला येईल राग, तुझ्या पोरा काही सांग, आवरी आवरी आपुला हारी, केली दुबळ्याची चोरी, कृष्णडावयाशी घरी. तुझ्या पोराला काय आवर घाल. यशोदेला काही पटलं नाही. यशोदा म्हणली तुम्ही काय बोलताय, 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारामतीच्या, असं नाही, हां 12 घरच्या 12 गे. हो तुम्हाला काय कळतं का नाही. हो एक गवळण रागीट होती, ती म्हणली दुसऱ्या शेजारच्या म्हणली काकू चाल आपल्या घरी चाल, हिला पटत नाही. ऐक, याचा पोरगा आपल्या घरी आला, हिचा पोरगा आपल्या घरी आला का रेड हँड पकडायचा, गाडग्या मडक्यासहित पकडायचा, चांगला पोट भरूस तर मारायचा आणि हिच्या पुढं हजर करायचा गाडग्या मडक्यासहित. अजिबात तसं बोलायचं नाही. रागाच्या भरात माणसं लई बोलतात, रागाच्या भरात माणसं लई बोलली. देवानं सांगितलं पेंद्या हिचा घर नंबर आण रे. पाय रे कुठं राहते, वडाच्या वाडीत ही. हा पेंद्यानं आणला घर नंबर. पेंद्या म्हणला देवा या गल्लीत राहते. देव मला टेन्शन नको. संध्याकाळी देव तिच्या घरी गेला, खायचं तेवढं खाल्लं आणि जाता जाता सुनबाई तिची झोपलेली होती, तिच्या सुनच्या तोंडाला खरकट लोणी लावलं, देव गेला निघून. सकाळ झाली, दिवस निघाला. आता तुम्ही माझ्या आयासारखेत, खरं बोलायचं, देवाची शपथ आहे, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही कीर्तनात. ऐका, सुनेचं तोंड भारी पाहिलं, सासूचं तोंड गप राहील का. सासवा बोला की, वरच्या काय झोपल्या का काय सगळ्या. सुनेचं तोंड भरल्यावर सासूचं तोंड गप राहीन का आजी, नाही. आणि गप राहिलं तिला कोणी सासू म्हणीन का. आणि अशी कुठं सासू राहते का. सासू सुनेचं तोंड भरलेलं पाहिलं, सासूच्या तोंडचा पट्टा सुटला. सासरी म्हणली घरचा चोर शिरजोर, रात्रीची उठती, गचा गचा खाती, लाच कशी वाटत नाही, बेसरम, नालायक, मूर्ख. ती पोरगी म्हणली आवा त्या मी उठले नाही, मी खाल्लं नाही, देवाची शपथ, लेकरा शपथ, माझ्या नवऱ्या शपथ, बोल नको म्हणली. तू भामटी, तुही माय भामटी, तुही आजी भामटी, तुही पंजी भामटी, तुही खापड पंजी भामटी. त्या पोरीचा 42 कुळ्याचा उद्धार झाला. ती पोरगी रडली रडली, शांत बसली. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा त्याच घरी गेला, खायचं तेवढं खाल्लं आणि जाता जाता म्हातारीच्या तोंडाला हात पुसला. लेवल केली, लेवल केली देवानी. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. देव गेला निघून, दिवस निघाला, सून उठली, सासू उठली आणि सासूचं तोंड भरलेलं पाहिलं तेव्हा सुनाच्या जीवा आला. सासूचं सून चांगली अशी खात्या पित्या घरची होती. आरसाड्याला नाही सुनानं म्हातारीच्या पुढं, तिनं असं कपाटच धरलं, कवळी कपाट. कपाट कळतं तुम्हाला, कपाट लग्न झालंय का, कपाट आला असेल ना, नाही. आता काय करावं, तुमच्या टायमाला कपाट नव्हतं. बम होता का बम, हा काहीच नव्हतं का. अहो मेळ झाला तुमचा सगळा लग्नाचा. पहिलं का करायचं आता पुन्हा, आता नाही. कपाट होतं, कपाट. सून चांगली खात्या पित्या घरची, चांगली जाडजूड सून, तिने असं कपाटच धरलं कवळीत. म्हातारी उन्हाळ्यात बसली होती, कपाट धरलं, त्या म्हातारी पुढं असं आदळलं आणि आदळलं गपचूप नाही बसली. ती म्हणली आत्या सुंदराचे ध्यान पा कपाटामध्ये. म्हातारीनं तोंड भरलेलं पाहिलं, म्हातारीनं तोंडाला पदर लावला. ती म्हणली ए बया मी खाल्लंच नाही, तुला कशी सांगू आता, पोटाला चिमटे देऊ देऊ दिवस काढेन, लोकांचे बांधव कुरकुर. असं तुला कसं सांगू आता, मी खाल्लंच नाही. ती सून म्हणली काल माझ्या 42 कुळाचा उद्धार केला तुम्ही, आता तुमच्या कुळात कोण होतं तेवढं सांगा. आता काय ऐकणारे म्हणते महाराज लागले लावा करायला. जे ते बोलतो लक्षात ठेवा. बदरचं नाथबाबाचं प्रमाण आहे तसं. विठाला विठाला खाऊन दही दूध तूप लोणी, हात पुशितो सुनाच्या मुखा लागून. एका जनार्दनी करी चरणी जातो पळोनी, साजनी गे आवरी आवरी आपुला काना. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. सगळ्या गवळणी कंटाळल्या आणि मिटिंग भरली. बचत गटाची मिटिंग भरली. ते म्हणले एक काम करा, पोरगा ऐकायला तयार नाही आणि त्याच्या आईला सांगितलं ते पटायला तयार नाही. म्हणून सगळे जर गेलो, प्रेशर दिसलं तर माप दिसला तर प्रेशर येऊ शकतं एखाद्यावर. लक्षात ठेवा. बोलू का, मराठा आरक्षण जे आता जे फक्त फायनल होईल ना, हे फक्त मापामुळंच होणार आहे. प्रेशर दिसलं पाहिजे शासनाला. काय दिसलं पाहिजे,
एका माणसाने मराठा आरक्षण होत नाही, प्रत्येक घरातल्या माणसाने तिथपर्यंत गेलं पाहिजे. शासन नाही, सरकारच्या बापाला आरक्षण द्यावं लागेल. येडेत का तुम्ही? एकीचं बळ कशाला म्हणतात? सगळ्या गवळणी त्या म्हटल्या, सगळ्या गेल्या आणि सगळ्या चला म्हटल्या तिथपर्यंत. सगळ्या गवळणी पाहिल्या यशोदेनी. यशोदे बाहेर घराने सांगाय आल्या गोकुळीच्या स्त्रिया. सगळ्या गवळणी पाहिल्या. यशोदे म्हणजे सगळे बाहेर ये. यशोदा बाहेर आली. ती एक जण म्हणजे ऐक, परवा आला आमुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा ओडेरा, त्यावर इसायला फोडीला. एक जण गवळ म्हणली, बाई परवा दिवशी आमच्या घरी आला, आमच्या वस्तीचा राखणदार माझा सासरा पडवी झोपला होता. खाऊ दे म्हणे, त्यांना काय खायचं होतं, पण थंडी म्हणते, मी एवढी थंडी पडली म्हणले, त्यात या पोरानं डेरा घेतला आणि माझ्या सासऱ्याच्या डोक्यात घातला. देवाने विचार केला, 70-80 वर्षाचं म्हातारं, थोबाडात रामकृष्ण हरी नाही, गळ्यात माळ नाही, कवा आळंदी नाही, कवा पंढरपूर नाही, कवा देहू नाही, कवा सप्ताह नाही, कवा सप्त्यावर वर्गणी नाही, कवा कीर्तनाला नाही, बरं कवा कोणत्या पंक्तीला नाही, कुठं यात्रेला नाही, कवा एकादशी नाही, कवा सोमवार नाही, कवा गुरुवार नाही, कवा पाहता रविवार संडे. आणि घरात सगळे माळकरी, म्हातारी माळकरी, पोरं माळकरी, नातू माळकरी, सुना माळकरी, सगळा परिवार माळ करायचा. आणि एकटंच म्हातारं बिना माळीचं. आणि त्याला म्हणलं माळ घाला. तो म्हणला, श्रीहरी महाराज सगळ्यांनी माळा घातल्यावर पाहुण्याच्या आमंत्रणानं कोण जाईल? जायला पाहिजे म्हणलं पाहुण्याच्या आमंत्रणावर. देवाला वाटलं याला एकदाच आमंत्रण देऊ, डोक्यात डेरा घातला. पण आपलं एक मराठी भाषेत म्हणे, म्हाताऱ्या माणसाला जुन्याला माहीत असं, कोणती करणीला किडा नाही, वाक्याला पिढा नाही. तुला काहीच झालं नाही म्हाताऱ्याला. दुसरी यशोदा म्हणे, चल 2 नंबर. दुसरी आली धावत, म्हणे ग बाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घालीत, मुखाशी मुख चुंबन देत. यशोदा तुझ्या पोराला काय सांग, रस्त्याने बाया चालत्यात, आया चालत्यात, बाई मागून पोरग येतं, गळ्यात हात घालतं, तोंडाचे मुके घेतं. यशोदा म्हणली, अगं तुझ्या जीवाला लाज काही आहे का नाही? लहान लेकरू काही कसा आळ घेतीस, चाल म्हणजे पुढं. तिसरी आली धावणी, म्हणे ग बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोनी. एका गवळणीच्या घरी गेला, रात्री तिच्या येणीची आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची दिली गाठ मार. हो, ही देव गेला निघून. सकाळ झाली, तो गवळी उठायला बसला, उठायला का त्या दाढीला झटका बसला. अहो तो गरम होता, संतापी होता, 90च्या स्पीडनं गरम झाला तो, 90च्या स्पीडनं. बायकोला म्हणला, नालायक आहे, मूर्ख आहे, बेसरम आहे, 3-3 टाईम खाती, 4-4 भाकरी खाती, व्यायाम करीत नाही, योगा करीत नाही. अहो श्री रामदेव बाबा सांगून थाकला तरी कोणी ऐकत नाही म्हणला. 5-5 भाकरी खाती म्हणला, आणि माझी दाढीवरती सोड म्हणला माझी दाढी. नवऱ्यानं इतकं बोललं, बायकोनं ऐकून घेतलं. ते इतिहासात जमा झालाय आता. नवऱ्यानं बोलावं, बायकोनं ऐकावं. म्हणलं मग अहो ह्यो 90च्या स्पीडनं गरम झाला, ती त्याच्यापेक्षा डबल, 9 दुनी 180 स्पीडनं गरम. ती म्हणली आवाज करायचा नाही, गल्लीला तमाशा दाखवायचा नाही. तुम्हाला तरी कळतंय का? तुम्हाला तरी लाज आहे का? साठीभूत नाठी झाली ना, हातात काठी आली ना, दाताळवाडी वस पडली ना, डोळ्याचे खसरं झाले, मासणार गेल्या तुमच्या गावड्या. तुम्ही कशाला माझी दाढी ओढली, येणी ओढली? इतकी ह्यो बोलले, ह्यो गाड झाला. ह्यो म्हणला मेण्या तू येणी वडी. ती म्हणली मेण्या तुमची दाढी ओढली. चापून पाहिली तर गाड बसली. आता कोणी मारली, काय मारली? 8 वाजले, स्वयंपाक तयारी, कशाला लांब व्हायचं पटकन. आता हिची गाठ सोडायची. गाठ सोडायला हात लावला का लोड शिडी, लाईट गायब. आता हे झोपले बेडरूम मध्ये, आणि कार्याची पेटी किचन रूम मध्ये. आता घरातल्या घरात वरात निघाली. बरं आपल्या आता जनरल वरातीत कसं असतं? जनरल वरातीत बाबा, जनरल वरातीत कसं, नवरी पुढं आणि नवरदेव. तुमच्याकडे असं होतं काय? नवरदेव पुढं आणि नवरी माग. ऐका, जनरल आपल्या वरातीत इथं हिची येणी असल्यामुळं ही पुढं, आणि याची दाढी असल्यामुळं हा भाऊ माग. याच्यात पुन्हा एक तांगडं काय, ती गवळण 6 फूट आणि गवळी 3 फूट. ती अशा रेप राईट चालायची. हे तिच्या मागं तुरू 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 तुरू. तुम्हाला एक सांगू का, धर्मशास्त्र सांगतंय, ऐका. धर्मशास्त्र असं सांगतंय, लग्न करताना, ऐका, लग्न ज्याचे लग्न झाले त्यात यायला काय काय सांगायला. आता तुम्हाला सांगून काय उपयोग नाही का? लग्न करायचे पुन्हा तुम्हाला? होय करायचं का? न ग नाही म्हणते
नाही मिळत नाही का काय आहे का जोड आहे कुठं काही ऐका धर्मशास्त्र असं सांगतंय पुरुषाच्या मंडळी त्याची बायको त्याच्या खांद्यापर्यंत पाहिजे काय सांगतं धर्मशास्त्र माझ्या पदरचं नाही बरं याच्या धर्मशास्त्र श्लोक आहेत त्याचे धर्मशास्त्र असं सांगतं पुरुषाच्या त्याची बायको खांद्यापर्यंत पाहिजे उंच बायको नसू नये अहो आता काय सांगाय तुम्हाला एका बुटक्याच्या बायकोनी अशा गावरान तूप लावून चपात्या केल्या हो आई अशी थंडी अशी थंडी पडली एवढी थंड पडली आणि तिने सकाळी 5 वाजता उठली आणि तिने अशा गावरान चपात्या लावून तशा पुरणपोळ्या केल्या चांगल्या चपात्या केल्या गावरान तूप लावून चपात्या एकदम नरम चपात्या केल्या आणि चपात्या दुलडीत टाकल्या आणि दुलडी कशावर ठेवली शिक्यावर ठेवली आणि ती गेली शेतात निघून हे आपलं नुसतं दिवसभर उड्या मारित होतं तिला एक सुद्धा चपाती खायला नाही भेटली राहू हां तुम्हाला सांगतो म्हणून बुटका न पाणी घ्या पाणी विठाला 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 ऐका म्हणून बुटका नवरा आणि उंच बायको असला विजोड वैऱ्याच्या जीवनात सुद्धा असू नये महाराज 3 नंबर चाल पुढची अवचित हरी तुझाला गण यशोदे अवचित हरी तुझाला रात्र झाली 2 प्रहरी आम्ही आसताने जसुरी मुंगूस घेऊन आमुच्या घरी अवचित हरी तुझा एक गवळ म्हणली यशोदे तुझ्या पोराला काही सांग रात्री आम्ही झोपलो त्यानं मुंगूस आणलं मुंगूस दोघाच्या मध्ये सोडलं आता मुंगूस प्राणी असा आहे अय भाऊसाहेब मुंगूस पाहिलं का सोडू तुमच्या अंगावर मुंगूस पाहिजे मुंगूस 1 सेकंद सुद्धा शांत बसत नाही मुंगूस लागलं बॉच करायला त्यानं लाईट लावला आथरून काढे पाहिलं तर एवढं मोठं मुंगूस ती गवळण म्हणली बाई आमचा पिंट्याचा बाप्पा एक तर भेकड त्यानं झुरूळ पाहिलं त्याच्या मांड्या इठ्ठल करतात एवढं मोठं मुंगूस पाहिलं त्याची बोबडी वळायला लागली त्याला माकड गुन्ह्या चिकन गुन्ह्या एकदाच माकड गुन्ह्या चिकन गुन्ह्या एकदाच त्याला ते मुंगूस म्हणताच येईना शिव म्हणायचा घुमूस आहे आणि ती म्हणायची सुमुंग आहे ते म्हणायचा मुंगूस आणि ती म्हणायची सुमू या कला मुंगूस म्हणता येईन ती गवळण ती यशोदा म्हणजे सोडलंय काय नेमकं ते तरी सांग ती म्हणली असं पोच करायचं लांबलचक होतं पुरावा तसं मध्ये बोलायचं चाल म्हणले तिकडं सगळ्या गवळणी सगळ्याच्या खोड्या ऐकल्या इतक्या खोड्या ऐकून एक जण बाई ती म्हणली बाई बघ इतक्या खोड्या सांगितल्यात तरी सुद्धा याचं पोरग काही सुधरत नाही चला म्हणलं आपल्या घरी सगळे आपण आपल्या घरी गेले अहो एका गवळणीच्या नवऱ्यानं सांगितलं ह्या पाय इथं आपल्याला राहायचं नाही कारण आपल्याला लय त्रास व्हायला आपण ह्या गावातून दुसऱ्या गावात जाऊ आता शेवटी बाईचं महिलेचं जीवन कोणाच्या अधीने पुरुषाच्या अधीने मालक म्हणला चला पुण्याला चालले पुण्याला तो म्हणला चला दुबईला चालले दुबईला तो म्हणला चला मसनात कशाला काय अवघडच कार्यक्रम आहे की नाही तो म्हणला आपल्या इथं राहायचं नाही दुसऱ्या गावात जायचं हे म्हणले चला आता दुसऱ्या गावात तिथं सगळं गाडीत जुना काळ बैलगाडी संसार भरला आणि बैलगाडी निघाली शेताच्या गावाच्या कडेकडे निघाली देवानं पाहिलं देव म्हणला आपल्या मतदारसंघातले माणसं जर असे निघून चालले तर उद्या मतदानावर परिणाम होईल कोण म्हणलं देव म्हणला आपल्या मतदारसंघातले माणसं दुसरीकडे जाता कामा नये मग अशी गाडी चांगली पटांगणात बैलगाडी गेली आणि त्या बाईच्या नवऱ्याला तहान लागली अशी तहान लागली नरडं कोरडं पटफडं त्याचा आवाजच निघाला तो मला पाणी प्यायचं हो तिला तहान लागली ती मला पाणी प्यायचं ह्यो म्हणला 5 मिनटं थांब कुठंतरी डोंगरात गाडी पाहिली असं चांगलं आपल्या ह्या वाल्यासारखं डोंगर पाण्याचा ठिपका नाही त्यानं गाडी अशी उभी केली तांब्या हातात घेतला आणि तो पाणी आणायला गेला ऐका माझ्याकडे काय आणायला गेला तो पाणी आणायला गेला पण ते जाताना सांगून गेला 5 मिनिटात मी येतो लगेच पाणी घेऊन येतो ते पाणी आणायला गेला देवाने त्याला मायावी चांगली अशी लांब विहीर दाखवली तिथपर्यंत देवाने नेला देवाने तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं तिला तांबरून पाणी दिलं आणि गाडी बैल सोडले दुसऱ्या गावाला न जाता गाडी बैला तोंड कुठं केलं गोकुळाकडे केलं पुन्हा गाडी बैल माघारी आली म्हणजे निघाली खरा नवरा तिकडं होता त्याला पाणी सापडलं तो पाणी पहिला तांब भरून घेतलं आणि तांब्या भरून इकडं रोडकडे निघाला तो गाडी दुसऱ्या गावाला न जाता गोकुळाला परत चालली
पळतच आला त्यो. आता तिनं पळत आल्यावर तिनं अशा त्या गाडीच्या पुढं काय धुऱ्यामध्ये काय म्हणते ना काय गाडीच्या पुढं काय तुमची काय धुऱ्यामध्ये काय हा जू हा तिनं गाडीचा जू धरला असा कोणी खऱ्या नवऱ्यानी. आणि भगवान कृष्ण परमात्मा तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन कुठं होता गाडीत बसलेला. यानं त्याच्याकडे पाहिलं यालाच खरं वाटणं. तो गाडीत बसलेला देव म्हणला ह्या बघ हे नंदाचं कार्टल आहे यात्रा बाई हे कोणाचं रूप धरतं पाय ते तुझं माझं सुद्धा डबल रूप घेईन. कोण म्हणतंय देव कोणाला त्या गवळणीला. खरा नवरा म्हणजे आता खरा नवरा हेच झाला तिचा. आणि मला अजिबात त्याच्या नादी लागू नको कशाला जाऊ दे म्हणलं आपण आपल्या गोकुळाला जाऊ. तो डुप्लिकेट खरा नवरा तिथं आला आणि त्यानं जू धरला पाहिलं तर ती बाईला प्रश्न पडला नवरा माझा नेमका हाय कोणचा. दोन्ही डबल रोल सारखेच. खालचा म्हणायचा माझी बायको आणि वरचा म्हणायचा माझी बायको. ते गवळण म्हणली लक्षात ठेवा हे असं काय कारभार मिटायसारखं नाही. म्हणजे गोकुळात चला नंदराजाकडे चला आणि तिथं आपण सगळं हे मिटू. गोकुळामध्ये गेले नंदराजाला आवाज दिला नंदराजाला बाहेर या म्हटले. नंदराजा बाहेर आले ते म्हणले आमचा प्रश्न असा आहे. म्हटले काय हे दोन कृष्ण दोन्ही पाहिले ते गवळी. नंतर एक जण माझा बायको माझी आहे दुसरा मला बायको माझी आहे. नंदराज म्हणले खरं सांगा बायको कोणाची आहे. तो खरा म्हणायचा माझी आहे आणि कृष्ण म्हणायचा माझी आहे. नंदराज म्हणले थांबा असा 12 फूट असा खंडा मोठा. किती फूट 12 फूट. आणि याच्यावरून जो हालात पलीकडे उडी मारीन बायको त्याची. खरा नवरा खालीच बसला. तो म्हणला बायको न ग आणि उडी मारणं न ग म्हणला. याच्या नादीला उंका हातला कुठं मोडून घेता. कृष्ण परमात्म्याने मागं पुढं पाहिलं पटकन उडी पलीकडे मारली. नंदराजाने त्या खऱ्या नवऱ्याला सांगितलं ए बावळ्या बायको तुझी जाय घेऊन. म्हणजे तुम्ही कसं ओळखलं 12 फूट उडी फक्त आमचंच कार्ट मारू शकतो तू मारू शकत नाही. आम्हाला आमचं क्वालिटी आम्हाला माहिती चांगली. हो अशा अनेक प्रकारच्या गवळणी खोड्या केल्या कृष्णाने खोड्या केल्या सगळ्या कंटाळल्या. सगळ्या गवळणी यशोदेने घराने ऐकल्या आणि ऐकल्यानंतर यशोदा कृष्णाला सांगितलं कृष्णा आजपासून तू गावात जायचं नाही घरात राहायचं अजिबात खोड्या करायच्या नाही. देव म्हणला चांगल्या कार्यकर्त्याला प्रचार करायची गरज नाही कुठून मतदान भेटतं. देव असे पोर्शमध्ये बसले सगळे पेंद्या सुदाम्या सगळे एकत्र आले आणि देवाला म्हणले अरे तू तर म्हणला माझ्या माग या पोटभर देतो आज देतो पोट भरीन ग्रामपंचायत सदस्य आमदारन खासदारन कोणतं तुम्हाला एक पद देतो तुम्ही फक्त काय करा माझ्या माग या. आणि तू आमच्या घरचंच खाल्लं तुझ्या घरचं काही दिलं नाही. देव म्हणला लोकांच्या घरचं खाते त्यालाच कार्यकर्ता म्हणते आपल्या घरचं नाही. मग देवाच्या घरी वाड्याच्या वाडे मोठे भरलेले त्यानं अशी चाव्या फेकल्या पेंद्याने कॅश घेतली मागचा वाडा उघडला. सगळे मागच्या वाड्यात दह्याचे वाडे दुधाचे वाडे तुपाचे वाडे. आता असे बारकाले लेकरं सगळे त्यानं कपडे काढले काय काय दह्याच्या दुधाच्या हौदात पावायचे काय काय तुपात उड्या मारायचे लेकरं हे. हो त्या पेंद्या नावाच्या पोराने उडी मारली तशी दह्याच्या हौदात गेला तसा गळ्या इतका गेला. पाय हलवायचा जसा पाय हलवून तसा खाली जायचा पेंद्या. शेंडीच फक्त शिल्लक राहिली पेंद्याची. 2-4 पोरं लागले वर उड्या मारला पेंद्या मेला म्हणले याच्या दह्यात पेंद्या मेला. ह्या गोंधळ यशोदेने ऐकलं आणि यशोदेने पाहायला आली तर ते पेंद्याची फक्त इतकी शेंडी राहिली दह्यात. तिनं पेंद्याला असं वर शेंडीवर धरून वर काढलं पाहत तर पेंद्या मारू का म्हणे मुस्काडी तुझ्या तुला लाज वाटते का हे का पावायचं ठिकाण आहे का. पेंद्या म्हणला मलाच काय मारी ती एके हौदात 10 जण येतं मला कशाला मारी तू. सगळे पोरं धुतले आंघोळी घातल्या सगळे पोरं घरी गेले. मग यशोदा म्हणली आमचा कृष्ण बिघडला आता कृष्णाला शाळेत घातल्याशिवाय पर्याय नाही याच्याशिवाय जमत नाही. मग आता पूर्वीची शाळामध्ये काही इंग्लिश मिडियम मराठी मिडियम नाही. हो सगळ्यांनी एकत्र शाळेत जायचं ठरलं. गायी वळायला सगळे निघाले सगळ्यांनी एकत्र गायी केल्या आणि कळंबाच्या झाडाखाली गायी आणल्या. तिथं गेल्यानंतर सगळे एकत्र झाले खेळ सुरू केला. कोणचा खेळ त्या खेळाचं नाव 2 प्रकारे बघा ऐका. एक आहे मर्दानी आणि दुसरं आहे मैदानी. कोणचं मर्दानी आणि मैदानी. हमामा पोरा हमामा किंवा हिटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडियाला वाळवंडी तिरी किंवा यमुना तिरी अनेक प्रकारचे खेळ खेळले. काय करू सगळे खेळ खेळले काय सवंगडी म्हणले अरे घड्याळीकडे पाहे ना 8:15 वाजले ना
स्वयंपाक तयारी वैद्याच्या कुत्र्याला बुंदी मिळेल असं काय करणार म्हणजे घे आवरून खांदी भार पोटी भुका काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे काय खेळायाचे सुख काय खेळायाचे खांदी भार पोटी भुका खांदी भार पोटी भुका काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख खांदी भार पोटी भूक काय काय खेळायाचे सुख सगळ्या गायी एकत्र केल्या कळंबाखाली बसवल्या सगळ्यांची शिदुरं एकत्र केली आणि नाथबाबा त्याचं वर्णन करतात भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ सगळे कमलाकार आकाराचे बसवले भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शिदुरं एकत्र केल्या आणि देवांनी वाटायला सुरुवात केली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भगवान कृष्ण परमात्म्याने काला केला ऐका काला या शब्दाचा अर्थ हा आहे काला म्हणजे दही लाहीचं एकत्रीकरण त्याचं नाव आहे काला सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद घेणं त्याचं नाव आहे काला लक्षात ठेवा ज्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याने काला केला कालं करत असताना गोपाळ एका जातीचा आहे का माझ्याकडे बघा गोपाळ एका जातीचा आहे का गोपाळ एका वर्णाचा आहे का गोपाळ एका वयाचा आहे का नाही ऐका सगळ्याला एकत्र मिळून करणं त्याचं नाव काय आहे काला लक्षात ठेवा म्हणून इथं सुद्धा वैकुंठवासी शिवाजीराव पवार साहेब दादा यांनी सुद्धा इथं येण्याचं म्हणजे हे एवढं मोठं कार्य करण्याचा त्यांचा उद्देशच तो होता काय होता की सगळ्यांनी एकत्र यावं आणि इथं आनंद घ्यावा लक्षात ठेवा ज्याचा उद्देश प्रांजळ असतो त्या माणसाला विघ्न येत नाहीत ज्याचा उद्देश वाईट असतो त्याला पावला पावला विघ्न येतात बघा तुम्हाला सोपं सांगू का एवढ्या मोठ्या अशा वातावरणात एवढं मोठं भव्य दत्त मंदिर दत्तप्रभूची मूर्ती एवढं प्रसन्न वातावरण एवढं हे साधी गोष्ट नाही लक्षात ठेवा काहीतरी इथं देवाचा अंश कुठेतरी कधीतरी येऊन गेलेला आहे त्यामुळे एवढं नैदिप्य असं नेत्रदीपक वातावरण वैकुंठवासी शिवाजीराव दादा यांच्या माध्यमातून हे झालेलं आहे लक्षात ठेवा म्हणून तर पहिलं प्राधान्य ज्याने मंदिर केलं त्या माणसाला देवाची सद्गती प्राप्ती व्हावी लक्षात ठेवा संप्रदायात फार मोठं काम आहे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी हेच केलं की त्यांच्या करण्याच्या पाठीमागचा उद्देश तो आहे की सगळे मिळून इथं काय व्हावं काल्याचा प्रसाद घ्यावा सगळ्यांनी एकत्र येऊन काल्याचा प्रसाद घ्यावा आणि शिवाजी दादांचे नातू काय नाव त्यांचं अथर्व मग गेटला उभे होते ते अथर्व दादा आम्हाला अशोक महाराजांनी त्यांचा परिचय काय बघा तुम्हाला सांगतो माणसाची किंमत त्याच्या वयावर अवलंबून नाही ऐका परत सांगतो माणसाची किंमत त्याच्या वयावर अवलंबून नाही त्याची किंमत त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे बरोबर आहे का त्याचं किती वय आहे हे महत्त्वाचं नाही तो काम काय करतो हे महत्त्वाचं आहे 80 वर्षाचे माणसं दारू प्यायले आणि 35 वर्षाचे तरुण पोरं कीर्तन करायले कोणतं चांगलं हां कीर्तन चांगले मग काही लोकांना म्हणलं पाहिजे कीर्तन करायचं वय 80 पाहिजे तुमच्या वयाला किंमत नाही तुम्ही करता काय याला महत्त्व आहे अगदी कमी वयात आणि हे सगळं एवढं वातावरण त्यांनी तयार केले अगदी सुंदर फार प्रसन्न वातावरण अशोक महाराज पवारांनी 2-3 वेळेस संपर्क केला इथपर्यंत येण्याचा युग एवढी मोठी हा जो काल्याचा प्रसाद आहे आपण सगळ्यांनी एकत्र करून एकत्र येऊन हा जो आनंद आहे जो आनंद भगवान कृष्ण परमात्म्याने यमुनेच्या काठी तोच आनंद संत महात्म्यांनी आपल्या चंद्रभागेच्या काठी आणि तोच आनंद आज आपल्याला कैलासवासी शिवाजीराव लक्ष्मण
पवार यांच्या माध्यमातून आज आपल्या वडाची वाडी का आडाची वाडी या ठिकाणी करण्याचा योग येतो. हे आपल्या जीवनातलं अत्यंत महत्त्वाचा योग आहे. म्हणून सगळ्यांनी इथं एकत्र येऊन काल्याचा महाप्रसाद घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी कीर्तनाची संधी मला ज्यांच्यामुळं मिळाली ते माझे परमादरणीय परममित्र आमचे हे माऊली अण्णा चव्हाण. मित्र माऊली अण्णाबद्दल कायमच कीर्तनात बोलतो. इथं बोलतोय असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात फिरतो ना, अख्ख्या महाराष्ट्रात बोलतो मी. लक्षात ठेवा, माऊली अण्णासारखा माणूस नाही. मी इथं काल परवा दिवशी मोरगावला कीर्तन होतं माझं. ती इतकी क्लिप माझी व्हायरल झाली. आतापर्यंत साधारण तरी 48,000 लोकांना पाहिली ती. ऐका, घरी साधू येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. वारकरी येण्याकरता पुण्य लागतं. कोणाच्या घरी वारकरी येत नाही, कोणाच्या घरी महाराज येत नाही, कोणाच्या घरी माळकरी माणूस येत नाही. त्याच्या घरी येण्याकरता पुण्य लागतं. आणि एका जन्माचं पुण्य तिथं काम करत नाही, हजारो जन्माचं पुण्य लागतं. तेव्हा महाराज घरी येतो, तेव्हा वारकरी घरी येतो. आम्हाला फार स्वार्थ स्वाभिमान आहे. माऊली अण्णाच्या घरी एक दिवस असा नाही का आज वारकरी जेवला नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. एक दिवस असा नाही की आज वारकरी जेवला नाही. त्यांच्या कुटुंबात एकटा माणूस नाही हो, अख्खा परिवार तसा आहे. आमची गाडीत चर्चा झाली, एकटा माणूस असेल तर बदल होईल, पण अख्ख्या परिवाराची विचारधारणा एकच आहे. वारकरी दिसला का अंतकरणात भाव आहे, अंतकरणात प्रेम आहे. माझं वाक्य कीर्तन नाही लक्षात राहील चालेल, एवढं वाक्य फक्त घेऊन जा घरी जाताना. तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, वारकऱ्याची सेवा टाळू नका, वारकऱ्याचा अनादर करू नका. एखाद्याला तुम्हाला 2 रुपये देता आले द्यानं देऊ नका, पण त्याचा अपमान करू नका. सांगू, वारकऱ्याचा अपमान म्हणजे साक्षात देवाचा अपमान आहे. लक्षात ठेवा. अहो 2 रुपये, 1 भाकरी, अर्धी भाकरी, जितकं होईल शक्य तितकं त्याला मदत करा. अहो आपण आळंदी पंढरपूरच्या रस्त्यावरचे माणसं आहेत, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहेत. अहो कितीतरी भाग्य तुमचं, कितीतरी नशीब मोठं आहे. तुमच्या दारातून, तुमच्या गावातून ज्ञानोबा जातात, तुम्हाला दर्शन होतंय, नेत्राचं, पायाचं, हाताचं दर्शन होतंय. भाग्यवान आहात तुम्ही. जीवनात फक्त एकच करा, वारकऱ्याची सेवा करणं. आपल्या दारातला वारकरी कधी उपाशी जाऊ देऊ नका. नारदाच्या गादीवर तारीखने वेळ लिहून ठेवा. आयुष्यात तुम्हाला कधी लोकांच्या पुढे हात पसरायची गरज पडणार नाही. फक्त वारकरी उपाशी गेला नाही पाहिजे. वारकरी उपाशी गेला का तुमचं वाटलं होणार. किती तुम्ही श्रीमंत असला, वारकऱ्याचा अनादर करायचा नाही. वारकरी उपाशी कधी जाऊ द्यायचं नाही. हो आता ते काय माऊली अण्णाच्या घरी काय मोठी परंपरा आहे. हे माणसं बघा, हे असे माणसं अवतारी काहीतरी असतील बघा. तुम्हाला सोपं व्यवहार सांगतो. एकदा तुम्ही चहा पाजला, मला समजा मी तुम्हाला पाजला, तर माझी अपेक्षा आहे तुम्ही मला दुसऱ्या दिवशी पाजला पाहिजे. व्यवहार येतो, बरोबर आहे की नाही का. एकदा तुम्ही मला हॉटेलला जेव घातलं, तर तुमची अपेक्षा आहे मी एकदा तुम्हाला नका घालू जेवायला होतं म्हणा. बरोबर आहे की नाही. व्यवहार येतो. हो काही माणसं उदारांत करणारे वारकऱ्याला मदत करते. हो आणि वारकऱ्याच्या रूपात कधी एखादा देव येऊन जेवून जातो, आणि कधी आपल्या कृपा आशीर्वाद येतो. त्याच्या आशीर्वादाने काही कमी पडत नाही. हे मुद्दाम का सांगणं, तुम्ही आळंदी पंढरपूरच्या रस्त्यावरचे माणसं आहेत. कुठं वारकरी दिसला का हात जोडा, 10 रुपये त्याच्या हातात ठेवा. कुठं वारकरी दिसला तुमच्याकडे एखादी भाकरी असली, त्याला भाकरी अर्धी द्या आणि त्याच्या हात जोडा, त्याच्या पाया पडा. हो याच्यासारखं पुण्य कशातच नाही. हो खरं तर ही फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माऊली अण्णा चव्हाण यांच्यामुळे या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माझ्यासोबत आले आमचे संगीत विशारद संजय महाराज काकडे, त्यांना सुद्धा धन्यवाद. हे आमचे मंगेश महाराज कदम, त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधले विद्यार्थी आहे. आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, आमच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत. पेटी मास्तर, हे मृदंगाचार्य, सिस्टीम आपल्या गावातली का. हो एकदम छान. एकदा काय नाव तुमचं. शोधन गायकवाड. शोधन गायकवाडसाठी एकदा जोरात टाळ्या वाजा सगळे. अतिउत्तम. तुम्हाला सांगू का, हो कीर्तनकारासाठी समाज किती हे महत्त्वाचं नाही, लोक पुढचे किती हे महत्त्वाचं नाही. हे चांगलं पाहिजे, हे चांगलं पाहिजे. कार्तिकीचा आळंदीचा सप्ताह संपला 11 तारखेला. दादा किती तारखेला समाधी सोहळा संपला. 11 तारखेला. आणि मी 13 तारखेपासून बाहेर आहे. किती तारीख आहे आज. 26 तारीख. म्हणजे 13 दुनी 13 दिवस झाले. 11 जानेवारीपर्यंत कंटिन्यू रोज कीर्तन करायचे.
रोज कीर्तन करायचं 11 जानेवारीपर्यंत. हे जर चांगलं नसेल तर 2 कीर्तनात आवाज पॅक होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कीर्तनकाराला उद्यापासून 1000 कमी द्या. केव्हापासून? उद्यापासून. आजपासून नाही हो. मग हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे नाही? कलाकार महत्त्वाचे, सिस्टीम महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. फार आनंद आहे. प्रवास इतका झाला, 15 दिवस झोप नाही, दगदगे, पळापळे, पण इथं उभं राहिलं. अशोक महाराजांची भेट झाली, आपली भेट झाली ती एकदा याच्या अगोदर भेट झाली. आमच्या मामाश्रीची, हे माऊली अण्णाचं आजूळ आहे, बरोबर ना? मामाश्रीची भेट झाली. आपण सर्वजण, आपण कसं असतं, म्हातारे माणसं भेटलं जरा बरं वाटतं. रोजच तारण्यात कीर्तनी मात्र ह्या कोणच्या मामा? वा वा वा. चांगल्या माणसाची भेट झाली, फार आनंद आहे. ज्ञानोबरायकडे एकच प्रार्थना, दत्तप्रभूकडे एकच प्रार्थना, उदंड आयुष्य सगळ्याला लाभो, सगळ्याकडून वारकऱ्याची सेवा घडो, आपल्या अंतःकरणातला काम, क्रोध, मज, मत्सर, दंभ, अहंकार सगळं नाहीसा हो आणि सुखाचं जीवन जगो, एवढी ज्ञानोबरायकडे प्रार्थना. आमचे मित्र, आमचे पवारसाहेब, आनंदाची वारी यांचं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलसुद्धा कीर्तन दिसणार आहे. कधी आली आठवण आपलं सर्च करत जा आणि त्याला सबस्क्राईब करा, फॉलो करा. वाढू द्या त्यांचे फॉलोअर, जरा वाढले पाहिजे. महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकर्त्यांनी रेकॉर्डिंग केली कीर्तन करायला. सगळ्या ह्या सगळ्या सध्या ओमकार फाळके हो, आमची नाजराला अत्यंत उत्तम शूटिंग आहे, रेकॉर्डिंग, ते एडिटिंग, याला फार महत्त्व आहे. त्यांच्यासाठी जर जोरात टाळ्या वाजवा, लक्षात ठेवा. हो, म्हणून आता ह्या वर्षी जमलं, पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम करा आणि आनंद घ्या, एवढीच विनंती. सेवेला या ठिकाणी विराम. पण एक विनंती आहे, ऐका. कीर्तन संपले 1 मिनिटात फक्त. भाऊ दादा, आपण कीर्तन करतो, आपल्या कीर्तनाचा असा एक नियम आहे. काय? आपण आता मी 2 तासापासून घसा ताणून बोलतोय, हे माणसं 2 तासापासून म्हणत आहेत, बरोबर आहे की नाही? हे पोरगा वाजवायला आहे, हे पेटी मस्त हात लावा पेटीला, लावलाय हा म्हणून काढलाय म्हणून, हे पेटी वाजित. आमचे फालके साहेब त्यांनी कॅमेरा आहेत, ते ऑपरेटिंग करतात, बाकी युनेकरी सगळे आहेत, बरोबर आहे ना? मग आम्ही काय, या कोणची वाडी? आडाची वाडी. ती वडाची वाडी येईल मगापासून मला. आडाच्या वाडीचं आम्ही काय सप्त्याचं उक्त नाही घेतलेलं, बरोबर आहे ना? हो, तुम्ही सुद्धा आम्हाला मदत केली पाहिजे. एकच मदत करायची, महिला मंडळी, पुरुष मंडळी, स्वयंपाक तयार आहे, सगळ्यांनी एकदा ज्ञानोबरायचं भजन करायचं. पण भजन करताना खाली बसून भजन करायचं नाही, उभं राहून आणि नाचून भजन करायचं. ऐका, ज्यांनी नाचण्यासाठी कटाळा केला त्याच्या दारात उद्या एवढीच गर्दी. कशाला कशाला? मुनी तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडरी पदार्थ